शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. श्रीराम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार त्या सद्गुरू ज्ञानेश्वरासी. जय जय रघुवीर समर्थ. चांगदेव 65चा जवळपास मध्यावर आपण आलो. मागच्या वेळेस आपण पाहिली, वाद्य जाते विण ध्वनी, काष्ट जाते विण बन्नी, तैसे विशेष ग्रासूनी सोयेची होय. परमेश्वर कसा सगळ्या ठिकाणी भरून आहे याचं उदाहरण देताना माऊलीने सांगितलं की वाद्य जाते विण ध्वनी, म्हणजे वाद्य आहे आपल्यासमोर आहे, आता त्यामध्ये ध्वनी नाही असं म्हणता येत नाही, पण तो ध्वनी प्रगट होण्यासाठी कोणीतरी पाहिजे. आणि त्याच वाद्यापासून जो आत्तापर्यंत नुसतं वाद्य आपल्यासमोर होतं त्यामधून अगदी चांगल्यापैकी लोकांना आकर्षित करेल असा ध्वनी त्यामधून निर्माण होतो. हा जसा निर्माण होतो जसं आपल्या दुधामध्ये दूध आहे समोर, पण त्यामध्ये तूप आहे का असं विचारलं तर नाही, पण त्या दुधालाच प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून आपल्याला तूप जसं मिळतं, म्हणजे दुधामध्ये तूप नाही दिसत नाही, पण ज्ञानीदृष्टीने काहीतरी प्रक्रिया झाल्याशिवाय त्यामधनं ते तूप प्रगट होत नाही, तसा या चराचर विश्वामध्ये सगळीकडेच तोच भगवंत आहे, पण त्याला प्रगट होण्यासाठी जसा जसा वाव मिळेल तसा तो प्रगट होईल. आणि तो प्रगट झाल्यावर आपण म्हणतो की ही मूर्ती खूप सुंदर आहे, पण ती मूर्ती येण्याच्या अगोदर जेव्हा त्या राजस्थानहून दगड आणले गेले, त्या दगडामध्ये पाहिल्यानंतर यामधून ही मूर्ती तयार होईल किंवा प्रगट होईल असं सांगता येत नाही. पण ते कारागीर जेव्हा त्याच्यातला अनावश्यक नको असलेला भाग जेव्हा वेगळा काढतात तेव्हा आतमधनं ती मूर्ती तयार होती. म्हणजे तयार होती आपण म्हणतो, पण ती आतमध्येच असती, पण ती आपल्याला आता आपल्या डोळ्याला म्हणजे दृश्य म्हणून आपण ती पाहू शकतो. आणि मग आपण ते पाहताना ती मूर्ती हे दृश्य आहे, मी त्याचा दृष्टा आहे आणि मी ते पाहत आहे हे दर्शन आहे. म्हणून दृश्य, दृष्टा आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे, या त्रिपुटीच्या मागे असणारं जे सत्य आहे ते सत्य म्हणजेच भगवंत आहे, ते सत्य म्हणजेच परमात्म्याचा अंश आहे, असं तू लक्षात घे, असं चांगदेव 65मध्ये ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना समजून सांगतात. आता तो जो परमात्मा आहे तो कसा आहे, जे म्हणता नये काही जाणो नये कैसेही, असं त्याची असे पाही असणे जया. आता तो कसा आहे असं सांगायला गेलं तर आपण कितीही उपमा जरी वापरल्या तरी त्या उपमा त्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण त्याविषयी बोलावंच लागतं माणसाला. काही ना काही करून सद्गुरू तत्त्वच असं आहे की त्या सद्गुरू तत्त्वासाठी कितीही उपमा आपण दिल्या तरी त्या सद्गुरू तत्त्वाला कमीच पडतात. सद्गुरू तत्त्व या सगळ्या उपमांच्या पलीकडे आहे, त्याचं वर्णन करू शकत नाही. म्हणून जे म्हणता नये काही आणि जाणो नये कैसेही, म्हणजे ते जाणता येतं पण त्यासाठी किती कष्ट आहे, त्यासाठी किती उपासना आहे, आणि ते तत्त्व जाणलं असं जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा पुन्हा एक अर्थ येतो. आता पुढे उभी येणार आहे आपल्याला की जो म्हणतो की मी परब्रह्म जाणलेला आहे त्याला काहीही समजलेलं नाही, पण जो म्हणतो की ते परब्रह्म मला अशा रूपाने माझ्यासमोर प्रकट झालं असं म्हणणं हे सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे दृष्ट्याच्या दृष्टीने तो एक अपराधच आहे असं म्हणलं तरी चालेल. कारण हा जो अनुभव आहे मुळामध्ये हा अनुभव आहे. आता अनुभव कसा आहे, गूळ कसा आहे हे खाल्ल्याशिवाय समजत नाही, तसा परब्रह्म स्वरूपाचा अनुभव त्या साधकाने घेतला तर तो त्याला त्याचा आनंद मिळणार आहे. अन्यथा जे काही प्रवचनं कीर्तनं जे काय असेल त्या सगळ्यामध्ये प्रत्येकजण ते प्रगट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो प्रयत्न आपला वाणीद्वारे आहे, तो प्रयत्न आपला इंद्रियाद्वारे आहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सगळ्यांद्वारून आपण तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. आपली ती एक वाटचाल त्या दृष्टीने आहे, पण ती वाटचाल आता माझी झाली असं लगेच काही म्हणता येत नाही. आणि मग काय होतं, काय म्हणायचं मग त्या ठिकाणी फक्त साधकाने मौन स्वीकारलं पाहिजे.
म्हणजे वाणीने बोलता येत नाही, पण मौनाने ते सांगता येतं. मौनम सर्वार्थ साधनम आपण म्हणतो. तर ते मौन त्या स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी अगदी यथार्थ असं आहे. म्हणून ते मौन म्हणजे त्याबद्दलचं न बोलणं हेच खऱ्या अर्थाने बोलणं आहे. कारण नुसतं आपण बोलत गेलो तर ते फक्त बोलणं होईल, पण त्या बोलण्याच्या पलीकडे अंतरंगातला भाव जो आहे तो भाव तसा प्रगट होत नाही. आणि म्हणून आपण त्याबद्दल न बोलता शांत बसलेलं आपल्या स्वस्थितीमध्ये आपल्या स्वरूपामध्ये आनंदात राहणं हेच त्याचा एक उपाय आहे, असं चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आता जी ओवी आहे आपल्याला ती पहा, पुन्हा तीच आपण मागच्या सुरुवात केली होती या ठिकाणी. आपुलिया बुबळा दृष्टी असोनी आखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. आता आत्मज्ञानी म्हणजे जो आत्मज्ञानी आहे असं म्हणतो त्याच्यासाठी तो दृष्टी असोने आखमट डोळा. जसं दृष्टी आहे, डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी सगळं जग दिसू शकतं, पण ते डोळे आपल्याला स्वतःला पाहता येत नाही. आणि माझेच बुबुळ जर मला पाहिजे असतील तर मला समोर काहीतरी पाहिजे, म्हणजे आरसा पाहिजे. म्हणून या जगालाच आरसा करावा आणि जगामध्ये माझंच प्रतिबिंब आहे आणि मी आणि जग हे वेगळं नाही, आम्ही एकच आहोत असा अनुभव तू घे. आणि म्हणून या लागी मौनेचे बोलीजे, काही नहोनी सर्व होईजे, नवता लाहीजे काहीच नाही. म्हणजे आता इथे 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की मनुष्य कोण, देव कोण आणि ब्रह्म कोण याबद्दलचा विचार या ठिकाणी येतो. की मनुष्य कोण, की जो करतो आणि चुकतो तो माणूस. म्हणून इंग्रजीमध्ये म्हण आहे ती टू अर्र इज ह्युमन. म्हणजे आपण काहीच केलं नाही तर मग चुकायचा संभवच नाही. मग नुसतं स्वस्थ बसलं तरी चालतं का, तसंही नाही. म्हणून आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्यामध्ये केल्यानंतर माणूस चुकणारच आहे. एखादं काम करायचं असेल तर आपल्यामध्ये त्यातलं प्रावीण्य असेल तर ते काम म्हणजे यशस्वी होऊ शकतं. काही ठिकाणी चुकू पण शकतं. पण आता माझ्याकडून चूक होत आहे म्हणून मी आता काहीच करू नये हा विचार बरोबर नाही. म्हणून त्याला मनुष्य असं म्हणतो. आता देवांचं कसं आहे की जे अनेक गोष्टी करतात देव, पण ते चुकत नाहीत. आता देव चुकत नाही का, कारण त्यांच्या मागेसुद्धा एक महादेव असतो, त्यांच्या मागेसुद्धा एक महान शक्ती आहे, जी शक्ती त्यांच्याकडून हे सगळं कार्य करून घेत आहेत. आणि ब्रह्म जे आहे ते ब्रह्म अशा स्वरूपापर्यंत आहे, म्हणजे आपण मनुष्य, देव आणि ब्रह्म. आता ब्रह्म असं आहे की जे करतही नाही आणि चुकतही नाही. म्हणजे ब्रह्म स्वतःहून काही करत नाही. माया आणि ब्रह्म अशा 2 गोष्टी एकत्र आल्या तरच त्यांच्याकडून कर्तृत्व आहे. परंतु ते नाही असं म्हणण्याची पण सोय नाही. ब्रह्म नाहीच. तर ब्रह्म त्याला जाणलं पाहिजे. ब्रह्म कसं जाणायचं, की स्वतः ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्म काय आहे हे आपण जाणलं पाहिजे. अशा अर्थाची ओवी आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून आपण असं पाहतो की हे चांगदेव 65 हे जरी पत्र असलं तरी ते पत्र अजरामर आहे. अजरामर म्हणजे अजर आणि अमर. अजर म्हणजे जरा, म्हणजे त्यामध्ये काही म्हणजे नाश पावणारं नाही. जरा म्हणजे काही त्याचं म्हातारपण आहे की ती जुनी झाली म्हणून आता त्याचा उपयोग नाही असं नाही. आणि ते अमर आहे म्हणजे ते चिरकाळ टिकणारं असं शाश्वत मूल्य जे आहे ते त्यामधून सांगितलेलं आहे. आता लौकिकात आपण असं पाहतो, एखादा मोठा नट आहे, कलाकार आहे, गायक आहे, राजकारणी आहेत, यांच्या सभा जेव्हा होतात ती सभा झाल्यानंतर माणसं त्यांच्या पाया पडायला जात नाही स्टेजवर, की जाऊन कोणी त्यांना अगदी धडपडत जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवेल असं कधी नसतं. पण ते आपल्या ओळखीचे असतील तर आपण जास्तीत जास्त आपल्या जवळून गेले तर हात जोडतो. या व्यतिरिक्त आदरभाव काय त्या ठिकाणी तसा व्यक्त होत नाही. पण संत मंडळी जी आहेत, ज्ञानदेव आहेत, तुकाराम महाराज आहेत, समर्थ आहेत, या सगळे संत मंडळी जी आहेत त्यांचं जसं आपण एखादं चित्र काढतो, चित्रामध्ये नुसते डोळे काढले आणि चष्मा काढला आणि चष्म्याच्या तर 2 दांड्या काढल्या की लगेच मुलं पण सांगतात की हा महात्मा गांधीचं चित्र आहे. म्हणजे महात्मा गांधीचं चित्र जे आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये इतकं पक्कं बसलेलं आहे. त्याच्यातनं ते 2 डोळ्याचं म्हणजे चष्म्याचं गोल फ्रेम काढली, 2 दांड्या जरी काढल्या तरी आपल्या मनामध्ये महात्मा गांधींचं चरित्र जे आहे, त्यांचं स्वरूप जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर तयार होतं. तसं समर्थ आहेत, तसे तुकोबा आहेत, तसे ज्ञानदेव आहेत. समर्थ म्हणा, आपले गोंंदवलेकर महाराज म्हणा. आता यांची ओळख कशी, तर नुसती माळ काढली तरी माळेमुळे आपण हे गोंंदवलेकर महाराज आहेत. छाटी आहे, हातामध्ये कुबडी आहे, असं जरी काढलं आणि पादुका दिसत आहेत की लगेच आपल्याला समर्थांची आठवण होती. हे जसं आहे. आणि ते झाल्याबरोबर
नकळतपणे आपण त्यांना नमस्कार करतो. कारण या सगळ्या संतांनी या जगामध्ये शाश्वत जे आहे, शाश्वत मूल्य जे आहे त्याची जोपासना केली आहे, त्याची उपासना केलेली आहे आणि म्हणून ते सगळ्यांसाठी ते आदरणीय असे ठरलेले आहेत. म्हणून समर्थ असं म्हणतात की ऐक ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञान काय आहे हे त्यांना समजलं आणि म्हणून त्या ज्ञानी भक्ताला, त्या संतांना आपण नतमस्तक होतो. आपण पाहतो समर्थांचं वय जे टाकळीला होते, गोदावरी नंदिनीच्या संगमावर उपासना सुरू होती, 12-15 वर्षाचंच वय होतं. पण तेव्हा त्या दशपंच गावच्या कुलकर्णींचं प्रेत घेऊन त्यांची पत्नी त्या ठिकाणी येते आणि सती जाण्यासाठी येते. तेव्हा तिने असा विचार नाही केला की हा मुलगा लहान आहे, आता याला आपण कसं काय पाया पडायचं, असा विचार त्याने केला नाही. कारण त्यांच्या ठिकाणचं वैराग्य जे आहे तिला मनापासून ते पटलेलं होतं आणि म्हणून हा लहान आहे का मोठा आहे हा विचार नाही, पण हा आपल्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे हा विचार आहे. म्हणून ती त्यांच्या पाया पडायला जाते. तेव्हा समर्थांनी त्या वयामध्ये, त्या लहान वयामध्ये आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आपल्याला ही कथा माहिती आहे, मग नंतर उद्धव स्वामींचा जन्म झालेला आहे. तसं या ठिकाणी दृश्य आणि दृष्टा हे जे पुन्हा आपल्या मूळ पदावर आपण येतो. दृश्य आणि दृष्टा या वेगळा तू स्वतःला न्याहाळ. म्हणजे मी काहीतरी पाहत आहे, माझ्यासमोर दृश्य आहे आणि तो पाहण्याची क्रिया मी करत आहे, असं अखंड हाच विचार मनामध्ये ठेवू नको. कारण ते समोरचं दृश्य गेलं तर मग माझ्याकडे असणारा दृष्टेपणा आहे तो सुद्धा निघून जाईल आणि मग ही दर्शनाची जी व्यवस्था होती ती सुद्धा जाईल. जसं पाण्यामध्ये आपण पाहतो, पाणी आहे, घटामध्ये पाणी आहे, त्यामध्ये प्रतिबिंब दिसत आहे, पण ते पाणी हळूहळू आटत गेलं तर ते प्रतिबिंब जातं कुठे? ते बिंब त्या ठिकाणी नव्हतंच, कारण ते पाणी होतं म्हणून ते बिंब होतं. पण पाणी आटल्याबरोबर ते त्या ठिकाणचं गेलं, पण मुळामध्ये म्हणजे शाश्वत असं काय आहे, तर ते बिंब आहे. म्हणजे जो पाहणारा आहे तो आहे. आणि मग पाहणारा कोणत्या शक्तीने पाहतो, तर तो त्या परमेश्वराने दिलेला अंश जो आपल्या ठिकाणी आहे, त्यामुळेच तो आपण पाहू शकतो, त्यामुळे आपण ऐकू शकतो. अशा गोष्टीचा विचार तू केला पाहिजे. कोणती आत्मस्थिती कशी आहे, स्वरूप म्हणजे काय, की जे म्हणता नये काही. आता स्वरूपाचं लक्षण काय आहे, कसं सांगायचं, असा विचार केला तर आपल्या मनाने आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, आपल्या इंद्रियांनी आपल्याला जाणू शकत नाही. हात लावून आपण जेव्हा पाहतो तेव्हा स्पर्श केल्यानंतर पाणी गरम आहे का थंड आहे हे आपल्याला समजतं त्या इंद्रियामुळे, पण या परब्रह्माला आपण असा स्पर्श करू शकत नाही. म्हणजे जे इंद्रिया नेणता भोगीजे, म्हणजे इंद्रियांनासुद्धा ते भोगता येत नाही, अशा पलीकडचं जी अवस्था आहे ती अशी ज्ञानीची अवस्था आहे. आणि तशी अवस्था कशी, तर आपुलिया बुबळा दृष्टी असोने अकाम डोळा. म्हणजे डोळा आपण आपले बुबुळ पाहू शकत नाही, ते तेवढे सक्षम नाहीत आणि म्हणून समोर काहीतरी आरसा पाहिजे. तसं तैसा आत्मज्ञानी दुबळा, म्हणून विश्वाला आरसा करा. आणि मग समर्थ म्हणतात तसं, तया पाहता पाहता तेच झाले, तेथे लक्ष अलक्ष सर्वही बुडाले. पाहता पाहता तेच झाले, म्हणजे काय पाहतो आपण, तर दृश्य पाहतो, पाहणारा दृष्ट आहे आणि ती दर्शनाची क्रिया आहे. आता पाहता पाहता अशा प्रकारे आपण एकरूप जातो की तू आणि मी काही दुसरंच नाही, मी तूपणाची झालवी बोळवणं एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. असं पाहणं की ज्या ठिकाणी आपण त्या स्वरूपाशी एकाकार होतो. म्हणजे हे पाहणे असे वीरा, दैसा न मोडलिया विहिरा, मग आपुलिया उगमी झरा भरोनी ठाके. झरा जो आहे तो वाहत आहे. परवा असंच उदाहरण दिलं होतं की आपण नदीच्या काठाने जातो तेव्हा नदीचा हा काठ आणि तो काठ असं आहे, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने उगमाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा हा काठ आणि तो काठ, उत्तर भाग आणि दक्षिण भाग असे दोन भाग न राहता उगमापर्यंत गेल्यानंतर मग त्या ठिकाणी काहीच नाही, कारण त्या दोन भागच नाहीत. म्हणजे अद्वैताची स्थिती त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून कुठल्याही गोष्टीबद्दल बोलताना की अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, हे जसं आहे की हे ब्रह्म, हे सगळं विश्व निर्माणच झालं नाही, इथून जर सिद्धांत सुरू केला तर मग त्याच्याबद्दलचं वर्णन करण्यामध्ये काय अर्थ आहे. ते वर्णन आपण कितीही केलं तरी त्याचं ते मूळ वर्णन होत नाही, त्याची वार्ता पुससी काही. म्हणून या ठिकाणी 3 गोष्टी आहेत की जाणणारा मी, आणि जे जाणायची ती गोष्ट, आणि ती जाणीव हे जे काहीतरी आहे, त्या सगळ्या तिन्ही आहेत. जशी नदी आहे, समुद्राला मिळते तोपर्यंत तिचं नाव वेगळं आहे, तिचा उगम आहे, तिचा प्रवाह आहे, तिच्यामध्ये
तो वेग आहे पाण्याला, तो वेग आहे तर समुद्रामध्ये मिळण्यासाठी, पण तो नाम रूप आणि आकार हे केव्हा नष्ट होतं, जेव्हा ती त्या सागराला जाऊन मिळते. सागराच्या संगे नदी बिघडली, ती सागराच्या संगाने नदी बिघडली म्हणजे तसं आपण बी घडलं पाहिजे. म्हणून यद गत्वा निवर्तन्ते तद्धामम परमं मम. ते धाम परमेश्वराचं कसं आहे, यद गत्वा निवर्तन्ते, त्या ठिकाणी पोचल्यानंतर की आता पुढे काही जाण्याचं नाही. यतो वाच निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणजे परमात्म्याविषयी बोलायचं असेल तर खरं बोलण्याचा शब्द काय आहे, तर ते आपण मौनानेच बोललं पाहिजे. तिथे आपण शांत बसलं पाहिजे. मोठ्या सत्पुरुषाकडे शांत जेव्हा आपण जातो तेव्हा माणसाला सवय असते की कुठे मोठ्या माणसाकडे गेलं की आपलं रडणं आधी मांडायचं. पण खरा जो ज्ञानी असेल तो त्या ठिकाणी गेल्यानंतर गपचूप त्या ठिकाणी बसून राहतो आणि ते म्हणजे स्वभावानुसार किंवा परिस्थितीनुसार जे काही बोलतील त्यामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न तो साधक त्या ठिकाणी करत असतो. आणि मध्येच बोलल्यानंतर त्यांच्या विचारांची शृंखला जी तुटून जाते, तो अपराध आपण करू नये. त्यापेक्षा जे काही तिथे चिंतन चालू आहे ते चिंतन आपण शांततेने ऐकून घेतलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, आणि पहिलेच घ्यावे मूर्खपण. म्हणजे आपण मूर्खपणा म्हणजे मी काही फार ज्ञानी आहे असं न वाटता आपण एका कोपऱ्यात बसून राहावं आणि जे चालू आहे त्याचा आनंद घ्यावा. दुसरीकडे ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी येते, मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव, दिसली ते तुली माव भजो काही. म्हणजे आता आपण प्रवासामध्ये आहोत, अकोल्याहून आता मुंबईला जायचं. आता इथून गाडीमध्ये बसल्यानंतर एक दुसऱ्याला आपण प्रश्न विचारतो, का तुम्हाला कुठे जायचं? मग एक म्हणतो मी नाशिकला चाललो, दुसरा मनमाड म्हणतो, दुसरा जळगाव म्हणतो. आता आपलं ते स्टेशन आल्यानंतर ही माणसं खाली उतरून जातात. पण त्या डब्यातली जी माणसं म्हणतात आम्हाला मुंबईला जायचं, तेव्हा मुंबई येईपर्यंत त्यांची भाषा हीच असते की आम्हाला मुंबईला जायचं. आता मुंबईला गाडी जेव्हा पोचती तेव्हा आता ते म्हणत नाही की आम्हाला मुंबईला जायचं, कारण आता मुंबईमध्येच आपण आलेलो आहोत, आता पुढे कुठे जायचं नाही. म्हणून हे सर्व मी जालेपणे, ठेले तया येणे जाणे, ते चिगा यात्रा करणे अद्वया मज. आणि म्हणून देहदेवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो, तेथे देवचे होऊन ठेलो, तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. विठ्ठलाला भेट झाल्यानंतर, विठ्ठलाची भेट त्या स्वरूपापर्यंत आपण पोचल्यानंतर मग आता तिथून पुन्हा परत येणं नाही. आणि म्हणून असाच अभंग वेणाबाईंच्या बाबतीमध्ये जो शेवटचं कीर्तन वेणाबाईंचं झालं त्यामध्ये तेच आहे, सद्गुरू कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम, शरण ही वेणा आत्मारामा, पावली पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे आता पुढे प्रवास नाही, पूर्णविराम म्हणजे स्वरूपाशी एकरूप होणं. ही जी अवस्था आहे ती अवस्था आता तुला गाठायची, असं चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगत आहेत. आता पुढची एक ओवी येते की हे चांगदेव पासष्टी जे आहे ना, खरं म्हणजे की याबद्दल ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिघांबद्दल जर विचार केला तर यामध्ये ही ज्ञानेश्वरांची प्रस्थानत्रयी आहे ज्ञानेश्वर महाराज. आता ज्ञानेश्वरांनी काय केलं की अज्ञान हे जे आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये अज्ञान मान्य केलं आणि आपले ज्ञान ही साधना करून त्या ज्ञानाने हे अज्ञान घालून देण्याचा मार्ग आहे तो त्यामध्ये दिलेला आहे. आता अमृतानुभव जो ग्रंथ आहे तो अशा प्रकारचा आहे की जे पूर्ण ब्रह्म झालेले आहेत त्यांची स्थिती कशी असते हे सांगण्यासाठी हा ग्रंथ आहे. आणि चांगदेव पासष्टी जी आहे ती की आता पूर्णत्वाला आहे, पण काही ना काही थोडंसं कमी असल्यामुळे आपण वेगळे आहोत, म्हणून ते प्राप्त होण्यासाठी चांगदेव पासष्टीचा उपयोग आहे, त्याचं प्रयोजन आहे. म्हणून चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे जवळपास म्हणजे काय केवढा फरक असेल, आपण म्हणतो 19-20चा फरक आहे. जसं म्हणतात 19-20 म्हणजे जवळपास 20च आहे, अगदी थोडासा फरक आहे असे ते होतात. आणि म्हणून की एखाद्याने ज्ञानेश्वरी न वाचता, न समजून घेता, अमृतानुभव न वाचता आपण जर चांगदेव पासष्टी वाचली तर त्यातून तेवढं ज्ञान होणार नाही आपल्याला. म्हणून त्यासाठी रिक्विजिट म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे, अमृतानुभव त्यानंतरचा अभ्यास झाला पाहिजे. जसं आपण पाहतो की आत्माराम ग्रंथ आहे, तो आत्माराम ग्रंथ समजण्यासाठी अवघड आहे, ओव्या खूप सोप्या आहेत पण तो अवघड आहे. त्याच्यापूर्वी जी पूर्वतयारी आहे ती म्हणजे दासबोध, कारण त्याच्यामध्ये येतं दासबोधीचे समासी, निर्मूळ केले मी पणासी.
परिवृत्तीसी पालट दिसेना, आणि म्हणून ही आत्माराम हा ग्रंथ मला सांगावा लागला. म्हणून माणूस जसं एक साधारण माणसाला की अमृतानुभव जो ग्रंथ आहे तो तुझ्यासाठी नाही, तू प्रथम ज्ञानेश्वरी वाचलीस काय, दासबोध आणि मनाचे श्लोक पाहिले का, त्याचा तू अभ्यास केला का, आणि मग तो अभ्यास केल्यानंतर तुला ज्ञानेश्वरीसारखा एक साधकाचा ग्रंथ, एक कित्येक साधक ज्यामध्ये ब्रह्मरूप झालेले आहेत, अशी माणसे कसे वागतात, ते कसे बोलतात, हे सगळं तुला हळूहळू कळायला लागेल. म्हणून तर स्वरूपाच्या ठिकाणी जाणणे हे संभवते का, म्हणजे हे सांगणं अवघड आहे ते म्हणतात. पण जे जाणण्याचे की ठाई, ज्या ठिकाणी जाणण्याचे फक्त राहते, नेणणे कीर नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी जाणीव आहे, तरी आपण याला जाणायचा कसा. आणि याचं उत्तर असं की या लागी मौनेचे बोलीजे, तेथे काही जाणावायचंच नाही, बोलायचंच नाही, म्हणून मौनाने बोलायचं. आता हा मौनाने बोलणं हे खरं म्हणजे विरोधाभास म्हणतो. एकीकडे मौन आहे, दुसरीकडे बोलणं म्हणतो. बोलणं म्हणजे दोन गोष्टी पाहिजेत, आणि मौन म्हणजे एकच एक, म्हणजे आपल्या अंतरंगात जाऊन आपण शोध घेतला पाहिजे. जसं आपण बोलणं हे जिभेशी संबंधित असतं, तरी आपण जीभ न हलवता बोलू शकतो की नाही, प्रयत्न करून पहा. म्हणजे आपण त्यावेळेस मनाने बोलतो, आणि मनाने बोलणं म्हणजे साच लटिके दोन्ही, बोलोनी न बोले जहाला मौनी, असं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मौनामध्ये माणूस जाणं, मौनामध्ये या गोष्टीचा आपण अनुभव घ्यावा. म्हणून जे जाणण्याची की ठाई, नेणणे कीर्ण नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे. आता इथे 2-3 गोष्टी आलेल्या आहेत, जाणणे, नेणणे. आता नेणीव म्हणजे काय, की मला काही कळत नाही. नेणीव म्हणजे मला माहिती नाही, मला काही समजत नाही, मला काही कळत नाही, हा भाव झाला नेणीव. आता जाणीव कसं, की मला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, याचा अर्थ काय, की सगळी परिस्थिती मला माहीत आहे, मला सगळं काही कळलेलं आहे, याला म्हणायचं जाणीव. आता याच्याही पलीकडे जी गोष्ट आहे ती मात्र, त्याचं नाव आहे ज्ञप्ती मात्र. ज्ञप्ती मात्र म्हणजे जाणीव आणि नेणीव या दोन्ही भावना, की हे दोन्ही विचार कोणाच्या ठिकाणी येतात, आणि ते जे ठिकाण आहे तो जो आहे त्याला ज्ञप्ती मात्र असं म्हणतात. की आत्म्याच्या ठिकाणी, त्यालाच आपण संवित म्हटलं, परमात्म्याचा अंश म्हटलेला आहे, त्याच्या ठिकाणी जाणीव नाही आणि नेणीव पण नाही. आणि म्हणून एक भजन आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा. म्हणजे जाणीव पण नाही आणि नेणीव पण नाही. आता आपल्या चिन्मय मिशनच्या कार्यक्रमात आपण जर कधी गेला असाल, तर चिन्मय मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जवळपास, म्हणजे चिन्मयानंद होते त्या काळात आणि आजही त्यांचे जेव्हा प्रवचनं होतात त्या चिन्मय मिशनमध्ये, त्यामध्ये एक बोर्ड असतो लावलेला, त्या बोर्डावर 3 गोष्टी लिहिलेल्या असतात, बॉडी, माइंड आणि इंटेलेक्ट. बॉडी, माइंड आणि इंटेलेक्ट. म्हणजे बॉडी म्हणजे या शरीराने, कायाने, माइंड म्हणजे मनाने, कायेने वाचा मन सेंद्रिय वा, इंटेलेक्ट म्हणजे बुद्धीने. म्हणजे या बॉडी, माइंड आणि इंटेलेक्ट या 3 गोष्टीमुळे ज्याचं ज्याचं आपल्याला ज्ञान होतं ते सगळं दृश्य आहे, पण याच्या पलीकडे जे आहे तो परमात्मा आहे, हे सांगण्यासाठी हा एक बोर्ड त्या ठिकाणी लावलेला असतो. आणि प्रवचन करणारे कुठल्याही विषयावर आले तरी शेवटी ते हे सांगतात की आपण शेवटी या इंद्रियांनी त्या वस्तूकडे आपण पोहोचू शकत नाही. देह, मन आणि बुद्धीच्या पलीकडे जी वस्तू आहे ते खरी आत्मतत्व आहे. आता अंधकार म्हणजे सूर्याच्या घरी अंधकार असेल का? सूर्य म्हणतो अंधकार हे काय असतं हेच मला माहीत नाही, आणि इवन त्याच्या दृष्टीने उजेड, प्रकाश हे काय हे सुद्धा मला माहीत नाही. आता असं म्हटल्यानंतर सहज एक प्रवचनामधला विषय होता की त्या ठिकाणी सूर्य आणि अंधार जो आहे तो बिचारा प्रभू रामचंद्राकडे आपलं गाऱ्हाणं घेऊन जातो की काय करावं, मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा माझ्या मागे हा सूर्य मागेच लागलेला असतो, आणि तो सूर्य मागे लागल्यामुळे मला माझं अस्तित्व सांगताच येत नाही, दाखवताच येत नाही. असं कोण म्हणतं? अंधार म्हणतो. आता मग ते म्हणतं आता तुला हे सिद्ध करावं लागेल. तर सूर्य म्हणजे प्रकाश जो आहे तो सिद्ध करण्यासाठी म्हणून त्या कोर्टामध्ये जाऊन उभा असतो. आता प्रश्न पडला की तिथे अंधार आला म्हणजे त्याने आपली बाजू मांडायला पाहिजे, पण तो अंधार तिथे येतो तेव्हा त्यात बाजू मांडताच येत नाही, कारण ज्या ठिकाणी प्रकाश आहे तिथे अंधार राहू शकत नाही. आणि असं झाल्यामुळे पुन्हा रामाना विनंती करतं अंधार, किंवा असं झाल्यामुळे मला माझं अस्तित्वच सांगता येत नाही. आता तुझं अस्तित्व तुला दाखवायचं असेल तर राम त्याला म्हणतात की जेव्हा सूर्य नसेल तेव्हा तुझाच अधिकार आहे म्हणून, तेव्हा तूच सगळीकडे असणार आहे. आणि म्हणून
ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, अज्ञान म्हणजे ज्ञानाचं नसणं आणि ज्ञान म्हणजे अज्ञानाचं नसणं. म्हणजे एक आहे तर दुसरा नाही, दुसरा आहे तर पहिला नाही, असं जे आहे ते एकमेकांवर अवलंबून आहेत, पण दोन्ही एकत्रपणे येऊ शकत नाही. अज्ञान आणि ज्ञान, अंधार आणि प्रकाश हे एकत्र राहू शकत नाही. तसं या ठिकाणी आपल्याला आत्म्याला सत म्हणायचं का असत म्हणायचं? आत्मा तैसे असताची या व्यावृत्ती सत म्हणो आले श्रुती. तो असत नाही हे सांगण्यासाठी सत घातलेला आहे, परंतु तो सत आणि असत या दोघांच्याही पलीकडे आहे. आत्मा कसा आहे? या दोन्हीच्या पलीकडे आहे. की म्हणून राती विण मावळले रवी शशी, म्हणजे रात्र न होताच रवी आणि शशी हे दोन्ही त्यांचा प्रभाव नष्ट झाला. याबद्दल आमचे हे माधवनाथ महाराज जे आहेत ना, पुण्याचे जे होते, त्यांनी खूप छान दृष्टांत दिलेला आहे पहा. की दोन जुन्या मैत्रिणी भेटल्या, खूप दिवसांनी खूप वर्षांनी भेटल्या. आता जेव्हा आपण खूप वर्षांनी भेटतो तेव्हा एकमेकांची खूप गप्पा मारतो. एवढ्या गप्पा मारल्या त्या दोघींनी मिळून की रात्रभर त्या बोलतच राहिल्या. आता त्यांना विचारलं, काय झालं तुमच्या एवढ्या गप्पा काय झाल्या? तर त्या म्हणतात की नाही, त्या बोललो तर आम्ही बरंच काही, पण त्याला काही अर्थ नव्हता, पण त्या बोलण्यातून आम्हाला आनंद मिळत होता, एवढं मात्र खरं आहे. तसं आत्म्याविषयी बोलणे हे व्यर्थ आहे, मौनानेच ते बोललं जातं, पण तरी पण आपण बोलतो, कारण त्या आत्म्याविषयी बोलण्यामध्ये त्यातसुद्धा आपल्याला आनंद आहे. आपले सगळे ग्रंथ जे आहेत तेच परमेश्वराबद्दल, आत्म्याबद्दल, सद्गुरूबद्दल वर्णन करून आपल्याला सांगत असतात. आणि ते सांगणं तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, पण ते वाचताना जो आपल्याला आनंद होतो त्या आनंदानेच आपण तिथपर्यंत पोहोचल्यासारखं होतो. आणि त्या आनंदाने मग मौन हेच त्याचं उत्तर आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. रामकृष्ण परमहंस पुन्हा आपले चांगला दृष्टांत देतात. ते म्हणतात की एका श्रीमंताच्या घरी जेवणाची पंगत आहे. आता सगळी माणसं जेवायला बसलेली आहेत, ताटं वाढलेली आहेत, ताटं समोर मांडली, ग्लास आहे, सगळं आहे. आता वाढणारी मंडळी हळूहळू सगळं आणून तिथे वाढत आहेत. आता जोपर्यंत सगळं वाढत आहेत तोपर्यंत त्या जेवायला बसलेल्या माणसांचा आवाज येतो, म्हणजे ते एकमेकांशी बोलत असतात. आता सगळं वाढून झालं तेव्हा पहा, पंक्तीमध्ये आपोआप सगळ्यांचं बोलणं थांबतं आणि तो भोजनाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकजण त्या ठिकाणी भुकेला असा बसलेला असतो आणि तो आनंद तो घेत असतो. आता तो आनंद घेत असताना बोलणं थांबलं की त्यालाच म्हणतात की मौन. हे मौनामुळे तो आनंद त्यांना मिळाला. आणि भोजन संपलं की मग मग जी अवस्था त्यांची असते ते म्हणतात की आता काय नुसतं मौनच म्हणे, आता इतकं जेवण झालं, इतकं छान झालं, सुग्रास झालं, आता त्याबद्दल जास्त न बोललं तरच बरं, आता फक्त त्याचा आनंद घ्यायचा. म्हणजे माणसाची जाणीव जी आहे ती संपली पाहिजे. मी काही नाही, मी कोणी नाही, मला काहीच कळत नाही, असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक प्रकारचे अज्ञानच आहे. पण एखादा ज्ञानी माणूस असं जर म्हणायला लागला की मला कळत नाही, तेव्हा मात्र खरा प्रश्न येतो. आणि म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात, अणुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा, गिळूने सांडिले कळेवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. ही जी अवस्था आहे ही त्या ज्ञानीपुरुषाची आहे, ही अवस्था ज्ञानेश्वर महाराजांची आहे आणि तशी अपेक्षा ते चांगदेव महाराजांच्याकडून करत आहेत. एक ओवी येते की एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला. पहा, लक्ष देऊन ऐका, एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तो. म्हणजे स्वतःच्या अंगानेच तो पूर्ण विश्व झालेला आहे. एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला. आता याचं उदाहरण मला असं सापडलं की आपले श्रेष्ठ गंगाधर स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी दोघे बंधू, श्रेष्ठ हे मोठे बंधू, समर्थ हे त्यांचे धाकटे बंधू. आता त्यांचं जर दोघांचं चरित्र आपण पाहिलं तर एके ठाई बैसला श्रेष्ठ गंगाधर स्वामी त्या जांब समर्थ आणि सासूरवाडी म्हणून ते अंबड या 2 गावाशिवाय कुठल्याही गावी जास्त कधी गेले नाहीत आयुष्यभरात. काय कधी गेले असतील तर सज्जनगडाकडे गेले, तेव्हा माहुली संगमावर ते जाऊन समर्थांची भेट घ्यावी अशी त्यांची इच्छा होती, पण ती भेट त्या ठिकाणी झाली नाही. असं की कुठेही न जाता त्यांनी एवढ्या मोठ्या ग्रंथांची निर्मिती केली आणि तरीही सर्वत्र तोची गेला, अशा प्रकारचे त्यांचे ग्रंथ आहेत. आमचे वावरहिऱ्याचे हनुमंत महाराज जे आहेत, वावरहिरेकर, यांच्या बाबतीतही पहा तुम्ही, गोंदलेकर महाराज पहा. गोंदलेकर महाराज जे आहेत ते सगळीकडे सर्वत्र तोची गेला.
ते सगळीकडे जाऊन आले. भारतभर सगळं भ्रमण झालं, सद्गुरूंची भेट झाली. आता भारतभर भ्रमण झाल्यानंतर त्यांना ज्या सद्गुरूची भेट झाली ते आमचे तुकामे येळेगावचे, त्यांनी त्यांना अनुग्रह दिला. आता याच्या उलट हनुमंत महाराजांचा विचार करा. अगदी 27व्या वर्षी त्यांनी देह ठेवला आणि त्या हनुमंत महाराजांना गोंदलेकर महाराजांसारखे त्यांना ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज जसं आपण म्हणतो तसं ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज असं त्यांना आपण सगळे म्हणतो. कारण तेच ब्रह्मचैतन्य जे गोंदलेचे होते तेच आता हनुमंत महाराज या रूपाने आपल्यासमोर आलेले आहेत. आता यांचं पुन्हा साम्य असं की जसं त्या ठिकाणी त्यांना अनुग्रह दिला तसं यांनासुद्धा महादेवाच्या पिंडीतून प्रत्यक्ष तुकामाईने त्या ठिकाणी सगुण साकार झाले आणि त्यांनी हनुमंत महाराजांना अनुग्रह दिला. हे हनुमंत महाराज कधीही कुठे गेले नाही, कोणत्याही गावाला गेले नाहीत, तरी पण त्यांनी लिहिलेलं जे चरित्र आहे गोंदलेकर महाराजांचं ते एक अभूतपूर्व असं चरित्र आहे. खूप वेगळंच आहे ते, अगदी प्रत्यक्ष वाचा. त्यामध्येच रामगीता हा एक आहे. रामगीतासुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लिहिली. अक्षरशः 27व्या वर्षी देह ठेवला आणि एवढं मोठं कार्य केलं तर त्यामध्ये एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व दहाला अंगेची तो. म्हणजे तेच पूर्ण विश्वामध्ये भरून राहिले अशी अवस्था या दोन्ही संतांची होती, जे कुठेच गेले नाही आणि जे सगळीकडे जाऊन आले. समर्थ आणि गंगाधर स्वामी यांच्या बाबतीत हेच आपल्याला म्हणता येईल. म्हणून नाना बोधाची या सोयरिके, आता ओवी येते, नाना बोधाची या सोयरिके साचपणे जेणे एके नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी, 34वी ओवी आहे. नाना बोधाची या सोयरिके म्हणजे कसं की सोयरिक म्हणजे कसं की आता मी ज्ञाता आहे आणि मला ज्ञान होतं आहे कशाचं, समोरचा वृक्ष आहे, इमारत आहे, घर आहेत यांचं ज्ञान होत आहे. म्हणजे ते कसं आपण म्हणतो की आता आपण सांगतो की आता आमच्या मुलीचं सोयरीक जमली, तर सोयरीक जमली म्हणजे कसं की दुसऱ्या घराण्याशी यांचं त्यांचं काय पत्रिका जुळली असेल आणि आता लग्नाची बोलणी झाली, आता लग्न जुळलं. तर ही जी सोयरीक आहे ती सोयरीक कशा प्रकारची आहे की संबंध कसा आहे की एक ज्ञेय आहे आणि एक ज्ञाता आहे आणि यांचा संबंध ज्ञेय समोर आहे, ज्ञाता तिथे आहे आणि ज्ञानाच्या अंगाने ज्ञेय आणि ज्ञाता यांची सोयरीक जमते. जसं हे कसं ते याचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी, समुद्राचं पाणी असो कुठलंही पाणी असो ते पाणी इतक्या संथपणे एका ठिकाणी असलं तर त्यामध्ये कल्लोळ म्हणजे तरंग नाहीत, लाटा नाहीत असं म्हणता येत नाही. पण त्या लाटा जेव्हा त्यामध्ये निर्माण होतात तेव्हा त्या निर्माण झालेल्या लाटा या समुद्राच्या पाण्याशिवाय वेगळ्या नाहीत. त्या लाटा त्या पाण्यावर, त्या लाटा अवलंबून आहेत त्या पाण्यावर आणि ते कल्लोळावर पाणी अवलंबून नाही, त्या लाटांवर ते पाणी अवलंबून नाही. त्या पाण्याला, त्या लाटांना आपण हात जरी लावला तर आपल्या हातांना पाणीच लागतं. म्हणजे जे आपल्याला दिसतं ते फक्त कल्लोळ आहे, ते तरंग आहेत आणि त्याच्या पलीकडे जे शांत असं समुद्राचं अंतरंग आहे ते खरं, म्हणजे ते खरं नित्य असणार आहे. म्हणून पाणी हे तरंगाच्या रूपाने उल्लसत आहे, म्हणजे पाणीच आहे ते, पण तरंगाच्या रूपाने आपल्याला दिसत आहे. तसा परमात्मा हा विश्वरूप झाला आहे. म्हणून नाना बोधाची या सोयरिके साचपण जेणे एके नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. आणि म्हणून आपण जे म्हणतो की हा जो परमेश्वराचं प्रगटीकरण आहे ते आपल्याला तशा भावनेने दिसलं पाहिजे. जसं मागे आपण ते गीत म्हणलं होतं, गाणं म्हणलं होतं, देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊने देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी, आवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी. हे जसं आहे तसं त्या फुलातून त्या कळीचं फुलामध्ये रूपांतर होताना, ते छोटं झाड मोठं होताना, हे सगळं जरी निसर्गाचे नियम असले, आमचे माहूरकर सांगतात तसे बॉटनीची माणसं सांगतात, पी देशमुख डॉक्टर आहेत ते सांगतात, हॉर्टिकल्चरचे आहेत, त्यांना तर फुलांचा जास्त संबंध आहे त्यांचा आणि हे त्यांचं विज्ञान जाणतात. पण त्या विज्ञानामध्ये ही जी शक्ती त्या बियामध्ये होती, त्या बीजामध्ये होती, ती शक्ती कशी प्रगट झाली तर ती बीज त्या अंकुरल्यामुळे ती शक्ती प्रगट झाली आणि एक बीज अंकुरलं त्याने त्याच्या स्वरूपाचा त्याग केला. म्हणून त्यापासनं अनेक बीजे, एका बीजापोटी तरु कोटी कोटी, हे जे आहे तेच या विश्वाचं एका परब्रह्मापासून सगळं विश्व निर्माण झालं. हा जो आविष्कार आहे तो त्याच्यासारखाच आहे. आणि म्हणून चंदन जेवी झरला भरला, अश्वत्थ उरला तैसा म्या देखिला निराकार वो माय. आणि तो
चंदन जो आहे त्याच्यामध्ये जसा सुगंध आहे भरलेला आहे, अश्वत्थ जसा मोहरलेला आहे, तैसा म्या देखिला निराकार वो माय. म्हणजे तेच परमेश्वराचं निराकार स्वरूप माझ्यासमोर सगुण रूपाने, मूर्तीच्या रूपाने असेल, नदीच्या रूपाने असेल, आकाशाच्या रूपाने असेल, पण दृश्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मी पाहतो त्यामध्ये तेच स्वरूप आहे. अशी पाहण्याची सवय तू लावून घे. आणि त्यालाच म्हणतात तू या दृश्य आणि दृष्टा या वेगळा होऊन तू या परमेश्वराला न्याहाळ. न्याहाळणे शब्द जो आहे चांगदेव पासष्टीला तो याच अर्थाने आहे. म्हणून आपण आता या ठिकाणी बरंचसं बोलणं झालं, मला वाटतं थोडं जास्तच बोलल्यासारखं झालं, तर थांबूया आपण. 34व्या ओळीपर्यंत आपण आलो. 34 किंवा 36 ओव्यापर्यंत एक विषय आहे. आता 35-36 जे आहे ते आपण उद्या पाहूया, उद्याच्या भागामध्ये. म्हणजे आपण चांगदेव पासष्टीचा अर्धा भाग घेतलेला आहे. आता पुढचा अर्धा भाग जो आहे तो आपण नंतर पाहूया. त्यामुळे आता मी या ठिकाणी थांबतो आणि जी सेवा आहे ती सगळी सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो. आपण सगळ्यांनी अगदी मन लावून हे सगळं श्रवण केलं. आता ते चांगदेव पासष्टी वाचताना काही थोडंफार जर आपल्याला चांगलं वाटत असेल तर ते सगळं सद्गुरूंचं आहे. काही चुका वाटत असतील माझ्याकडून तर त्या मात्र माझ्या आहेत, एवढं मात्र नक्की आहे. पण आपल्या सर्वांमुळे हा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली, हे मात्र त्यातलं खरं तथ्य आहे, सत्य तेच आहे. जय जय रघुवीर समर्थ. झालं सर. छान झालं सर स्पष्टीकरण. हो.